वार गोपाळ वा, तुम्ही करायला लागला की माझी जमीन वा. गोपाळ, अजून वाटणी झालेली नाही. मी काय म्हणतोय, सालगडी ठेवलाय ना, मग तिने सगळी जमीन कसायची. हा, आणि मला एक गोष्ट कळत नाही, आपली जमीन अशी पण घाण आहे ना, मग यांनी आधीच कशा काय वाटण्या केल्या? नाही, तू कोण विचारणार रे बापाला? मग ह्यो कोण आहे याचा निर्णय सांगणारा? बस बस. आयुष्यात पहिल्यांदा माझ्या बापानं मला काहीतरी प्रेमानं दिले, ती म्हणजे जमीन आहे. ही फक्त जमीन नाही, माझ्या बापाचा प्रेमाचा आशीर्वाद आहे, माझ्या बापाची प्रेमाची भेट आहे. त्यामुळे तेवढी तरी राहू द्या माझ्याकडं. आणि एवढाच पुळकानं घराचं काय करायचं, घराकडे लक्ष द्या जरा. आणि रंजू आहे, त्यातनं किती उत्पन्न येईल, किती पैसे येतील, फक्त आकडा सांग मला, देतो सगळे पैसे. माझ्या 2 एकराकडे बघायचं नाही, तिकडे फिरकायचं सुद्धा नाही. अरे गोपाळ थांब, चिडू नको. आओ ह्याला मोठा पैसेवाला. सुद्या, तो सालकडी शेतावर राहणार, तिकडेच मुक्काम करणार. मी तिथे बॉडी पुरली आहे, ती त्याला दिसली तर माझा विषय संपला. काही करून त्याला तिकडनं हाकललं पाहिजे. मला कळतंय तुम्ही कसला एवढा विचार करताय. नका ना एवढं टेन्शन घेऊ. तो सालगडी नाही कसणार तुमची जमीन. त्या जमिनीवर फक्त तुमचा हक्क आहे. अहो, मी काहीतरी बोलते तू. ही चैन आता हे पेंडंट ओपन करून बघणं म्हणजे झालं. त्या माधुरीचा एम बघितलं की आणखी राडे सुरू. बरं झालं पेंडंट मागच्या बाजूला आहे, समोर नाहीये. जुनी आहे. मग अचानक का घातली? सकाळी घरातून बाहेर पडताना नव्हती तुमच्या गळ्यात? होय, नव्हती, दुकानावर होती. दिसली, घातली. आवडली तुम्हाला? अहो, राहू द्या माझ्याकडनं तुम्हाला. हा, केवढं प्रेम करता तुम्ही माझ्यावर.